नमस्कार मित्रांनो, पॅथवेमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. मी आपणास आज सांगणार आहे मॅप्समधून आपलं लोकेशन कसं पाहायचं. थोडक्यात आपण काल कुठे होतो, 15 दिवसाखाली कुठे होतो किंवा 1 महिन्याखाली कुठे होतो ते पाहायचं असेल तर या मॅप्समध्ये ते आपणास दिसून येतं. थोडक्यात हे आपण स्क्रीन दिसत आहे, या ठिकाणी या स्क्रीनमध्ये खाली आल्यास इथे मॅप्स म्हणून हे दिसत आहे. या मॅप्सवर क्लिक करा. मॅप्सवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तिरुपतीचं जे बालाचं चिन्ह आहे, जो की माझा आयकॉन आहे, तुमचं जर वेगळं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी क्लिक करू शकता. तर हे माईकच्या बाजूला जे तिरुपतीचा लोगो आहे, या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हास या ठिकाणी एक स्क्रीन दिसेल दुसरी. यावर तुम्हाला जे 4 नंबरची जी लाईन आहे, युअर टाईमलाईन, कशाच्या खाली, युअर प्रोफाईलच्या खाली जी टाईमलाईन आहे, युअर टाईमलाईन, हे यावरती ह्या युअर टाईमलाईनवर क्लिक करा. यावर क्लिक केल्यानंतर थोडक्यात आपणास एक स्क्रीन जी दिसेल त्यावर दिसून येईल सुरुवातीला टाईमलाईन इज ऑन, म्हणजे तुमचं आत्ताचं लोकेशन. त्याच्याखाली टुडे आहे, हे डिटेल्स तुम्ही कुठे कुठे गेलो. तसेच या टुडेवर जर क्लिक केलं तर दिसून येतील की आपल्याला पूर्ण ह्या मंथचा तो चार्ट दाखवत आहे. या मंथचा ते चार्ट दाखवत आहे. त्या उपरांत जर थोडक्यात आता मी 5 तारखेला कुठं होतो किंवा 5 तारखेला कुठे होतो ते पाहायचं असेल तर आता या 5 नंबरवर मी क्लिक केलं या 5 तारखेवर, तर माझं 5 तारखेचं लोकेशन आपणास दिसून येईल. मी 5 तारखेला होतो सोलापूर. हे या ठिकाणी खाली जसं आपण हे रोवर सरकवाल स्क्रीन तसं आपणास दिसून येईल. जसं मी 5 तारखेला श्री स्वामी समर्थ समाधी मठ या ठिकाणी 2:30 ते 2:45 वाजेपर्यंत होतो. थोडक्यात जर आपलं लोकेशन जर पाहायचं असेल किंवा भूतकाळातील आपण कुठे कुठे होतो ते या टाईमलाईनमधून आपणास दिसून येईल. मित्रांनो, ही माहिती आपणास निश्चित आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब आणि लाईक करा. धन्यवाद.